प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. प्रभूला धन्यवाद, प्रभूची स्तुती आणि गौरव असो. स्वातंत्र्य कोणाला आवडत नाही. आपल्या दारासमोर बांधलेला कुत्रा आहे ना, त्याला पण स्वातंत्र्य हवं असतं. पिंजऱ्यामध्ये बंद पक्षी, त्यालाही स्वातंत्र्य हवं असतं. कैदखान्यामध्ये असलेला कैदी, त्यालाही स्वातंत्र्य हवं असतं. प्रत्येकाला स्वातंत्र्य हवं असतं. प्रियांनो, ते जगिक स्वातंत्र्य असलं तरी आध्यात्मिक स्वातंत्र्य याच्यापेक्षा कितीतरी जास्त श्रेष्ठ आहे. प्रेज गॉड. आणि तेच ब्रदर विजयने आता आपल्यासमोर साक्ष दिली आहे. परमेश्वराने त्याला एक जिवंत साक्ष बनवलं. प्रभूला धन्यवाद, प्रभूची स्तुती असो. आणि आज देवाने या ठिकाणी आमंत्रित केलं, त्याबद्दल देवाचा मी आभारी आहे. तर आपण एक वचन वाचू. वचन वाचण्या अगोदर आजचा दिवस हा कोणता आहे? स्वातंत्र्यतेचा दिवस आहे ना, ज्याला आपण इंडिपेंडन्स डे म्हणतो. आणि 15 ऑगस्ट 1947, 15th of August 1947 ला ब्रिटिश राजवटीपासून जे परतंत्र होतं त्याच्यातून आपल्याला स्वतंत्र मिळालेलं आहे. आणि सर्वात अगोदर दिल्लीमधून जे आपण लाल किल्ला म्हणतो, तिथून पंडित जवाहरलाल नेहरू जे स्वतंत्र भारताचे प्रथम प्रधानमंत्री होते, तर त्यांनी लाल किल्ल्यावरून भारताचा तिरंगा फडकवला आणि सर्व जगाला दाखवून दिलं की आता हा भारत देश गुलाम नाही, तर तो स्वतंत्र झालेला आहे. आणि आजचा जो दिवस आहे आपला स्वतंत्रतेचा, हा 80वा स्वातंत्र्य दिवस आहे. तर परमेश्वर करो, हा 80वा स्वातंत्र्य दिवस जो आहे आपल्यासाठी, आपल्या भारत देशासाठी परमेश्वर आशीर्वादित करो. प्रभूला धन्यवाद. तर प्रियांनो, आपला देश स्वतंत्र होण्या अगोदर जवळजवळ 150 वर्ष अंग्रेजांनी भारतावर राज्य गाजवलं, भारताला गुलामगिरीमध्ये ठेवलं. 150 वर्ष भारताला गुलाम करून ते या देशावर राज्य करू लागले. मग त्यानंतर देवाच्या दयेने आपला भारत देश स्वतंत्र झाला. आणि भारत देश स्वतंत्र होण्यामागं 2 गोष्टी होत्या. एक है लढाई, जे नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी सांगितलं, तुम मुझे खून दो मैं तुम्हें आज़ादी दूंगा. आणि दुसरा मार्ग होता गांधीजीचा, जे एकदम वेगळा मार्ग होता. ते त्यांनी अहिंसेतून निवडलं. जे तुमच्या एका गालावर मारतील त्यांना दुसरं पण द्या. हे जे पवित्र शास्त्र बायबलमधला सिद्धांत आहे, येशू ख्रिस्ताचा डोंगरावरील प्रवचन, हा त्यांनी घेतला आणि आपल्या देशाला या 2 मार्गाने मग स्वतंत्र मिळालेलं आहे. प्रभूला धन्यवाद. तर पवित्र शास्त्र बायबल म्हणतं, योहान कृष्णवर्तमान 8:32 मध्ये, ज्याला पुत्र स्वतंत्र करील तो स्वतंत्र झालेला आहे. आणि प्रियांनो, जसं आपला भारत देश स्वतंत्र झालेला आहे, खरोखर आज प्रत्येक भारतीयांच्या अंतकरणामध्ये आणि त्यांच्या नसानसामध्ये एक आवेश आहे, एक जोश आहे की आम्ही आजाद झालेलो आहोत. तर त्याचप्रमाणे आध्यात्मिक जीवनामध्ये पण
आपल्याला स्वतंत्रतेची गरज आहे. स्पिरिच्युअल लाईफमध्ये पण आपल्याला स्वतंत्रतेची गरज आहे. आणि तेच ज्याला पुत्र स्वतंत्र करेल तो स्वतंत्र झालेला आहे. प्रभूला धन्यवाद. आणि आज मला विश्वास आहे, आज आम्ही सर्व आध्यात्मिक झेंडा फडकवणार आहोत. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. कोणी पेंगळलेले राहू नका, उत्साहित रहा. प्रेज गॉड. प्रभूला धन्यवाद. प्रभूची स्तुती आणि गौरव असो. तर आज आपण एक वचन वाचूया आणि मग आपण सुरुवात करू. निर्गमनाचं पुस्तक 17वा अध्याय आणि वचन 15. एक्सोडस चॅप्टर 17 and verse 15. म्हणजे त्या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे की मोशेने एक वेदी बांधली आणि त्याचं नाव काय ठेवलं? याह्वे निझी, जेहोवा निझी, याह्वे निझी असं नाव ठेवलं. आणि त्याचा अर्थ काय आहे? परमेश्वर माझा झेंडा. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर माझा झेंडा. त्यालाच म्हटलेलं द लॉर्ड इज माय बॅनर. परमेश्वर माझा झेंडा. होय प्रियांनो, जसं मोशेने वेदी बांधली आणि बोलला परमेश्वर माझा झेंडा, आणि आज पण प्रभू आम्हाला जय देणार आहे. आणि आज आम्ही वेदी बांधणार आहोत. आणि आम्ही फक्त परमेश्वर माझा झेंडा एवढं नाही म्हणणार, तर परमेश्वर माझा विजयाचा झेंडा ही आम्ही आज घोषणा करणार आहोत. आणि आमच्या विजयाचा श्रेय आम्ही आमच्या देवाला देणार आहोत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभूला धन्यवाद. म्हणून मी सुरुवातीलाच तुम्हाला बोलू इच्छितो, पेंगळलेले बसू नका, मरगळलेले राहू नका. मरगळलेले म्हणजे नाही, एक जे देवाचं वचन आहे कार्य करण्यासाठी प्रबळ असतं. देवाचं वचन दुधारी तलवारापेक्षा तीक्ष्ण. आणि मी थोडं ऍड करतो, देवाचं वचन बंदुकीच्या गोळीपेक्षा वेगवान आहे आणि कार्य केल्याशिवाय येत नाही. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून प्रियांनो, देवाच्या वचनाच्या आधारावर राहा. बेस ऑफ द वर्ड ऑफ गॉड. गॉड विल ब्लेस ऑल ऑफ यू. डेफिनेटली ही विल डू दॅट. जर विजयच्या जीवनामध्ये करू शकतो तर आपल्या पण जीवनात तो करू शकतो. प्रेज गॉड. देवाला धन्यवाद. देवाची स्तुती असो. आणि बघा, इथं आपण वाचलं, मोशेने वेदी बांधली आणि याह्वे निझी म्हणजे परमेश्वर माझा झेंडा असं नाव ठेवलं. ॲक्च्युली ही प्रसंग कधीचा आहे हे मी तुम्हाला सांगतो. ज्या वेळेस इस्रायल लोक मिसर देश सोडून बाहेर पडले. मिसर म्हणजे गुलामीचा देश. गुलामीचा देश सोडून इस्रायल लोक बाहेर पडले आणि त्यांनी फारोला पण सोडलं. फारो म्हणजे सैतान, मिसर म्हणजे गुलाम. गुलामीला सोडलं, गुलाम बनवलेला फारो सैतानाला सोडलं. आणि ज्या वेळेस ते पुढे आले, अभिवचन केलेल्या देशामध्ये जाता येऊ नये म्हणून तांबडा समुद्र त्या ठिकाणी भरून वाहत होता. तर त्यावेळेस देवाच्या मदतीने तांबडा समुद्र पण दुभागला आणि इस्रायल लोक आता पुढे आले. म्हणजे मिसर गेला, फारो गेला, तांबडा समुद्र गेला, सर्व अडखळणारे गोष्टी गेले आणि ते पुढे आले. मग पुढे आल्यानंतर पण काय झालं? शत्रू काही संपले नाही. आयुष्यात तुम्ही लक्षात ठेवा, शत्रू आपल्या लाईफमध्ये कधीच संपणार नाही. कधी संपणार नाही म्हणजे कधी. हे मी पूर्ण अनुभवाने तुम्हाला सांगत आहोत. प्रभूला धन्यवाद. काही वर्षापूर्वी मला असं वाटलं होतं की तो अमुक व्यक्ती, म्हणजे त्याला झाले आता 12 वर्ष होऊन गेले, तो अमुक व्यक्ती मंडळीमध्ये लई गडबड करतो बोलले. प्रार्थना करत होतो. हे गडबड करणारी व्यक्ती
देव एक प्रभू तू त्याला सुधरव, नाही तर त्याला बाहेर काढून टाक. देवाने त्याला बाहेर काढून टाकलं. तो गेला, दुसरे आले. त्यासाठी प्रार्थना झाल्या, ते गेल्या, तिसरे आले. मग त्याच्यानंतर मला कळालं, हा जो क्रम आहे ना, हा चालूच राहणार आहे. फक्त यांच्यावर आपल्याला जय मिळवायचा आहे. तर तसं तुमच्या मागं लागलेलं एकानंतर काय बोलतात नाही ना तुमच्या भाषेमध्ये, काय इडा पिडा लागलेलं आहे, ते संपणार नाही. इडा पिडा किडा ते चालूच राहणार आहे प्रियानो. फक्त तुम्हाला प्रत्येक प्रसंगाला जय मिळवून पुढे जायचं आहे. इस्रायल लोकांचं तसंच झालं. फारो गेला, मिसर गेलं, तांबडा समुद्र गेला, आणि ज्या वेळेस ते तांबडा समुद्र पार करून कनानाच्या वाटेवर आले, त्यांना एक नवीन शत्रू मिळाला. निर्गम 17:1 मध्ये दिलेलं आहे ते, तिथं असं दिलेलं आहे, मग ते रफीदीम या ठिकाणी जंगलात आले. रफीदीमच्या जंगलात आले आणि त्या ठिकाणी त्यांना नवीन कोराकट शत्रू मिळाला, ज्याच्याबद्दल त्याने ऐकलं नव्हतं, पाहिलं नव्हतं. असं म्हणून बोललो, कोराकट शत्रू मिळाला त्यांना. आणि ते होता अमालेक. कोण होता ते? अमालेक. अमालेकी एक जाती आहे प्रियानो. अमालेकी लोक त्यांच्या विरोधात आले आणि अमालेकी लोकांबरोबर इस्रायल लोकांची त्यावेळेस मुठभेड झाली. आणि त्यावेळेस परमेश्वराने अमालेकी लोकांना हरवलं आणि इस्रायल लोकांना जय दिलं. आणि तो जय साजरा करण्यासाठी मोशेने वेदी बांधली आणि त्याचं नाव ठेवलं यहोवा, परमेश्वर आमचा जयाचा झेंडा. प्रेज द लॉर्ड. तर प्रियांनो, आज या स्वातंत्र्य दिनाच्या दिवसामध्ये जसं मोशेने वेदी बांधली, आम्हाला एक वेदी बांधायची आहे. का 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 कारण जसं मोशेला जय मिळालं होतं, आपली जय आज आपली वाट पाहत आहे. आमच्या मंडळीसाठी एक जय वाट पाहत आहे. प्रेज द लॉर्ड. तर त्यावर आपण भिस्त ठेवूया आणि विश्वास ठेवूया. आणि मोशेने अमालेकी लोकांना हरवलं, वेदी बांधली आणि त्याचं नाव यहोवा निसी, म्हणजे परमेश्वर आमचा झेंडा. द लॉर्ड इज अवर बॅनर. परमेश्वर आमचा झेंडा असं नाव ठेवलं. आता बघा, आध्यात्मिक जीवनामध्ये आपल्याला पण जय मिळवायचा आहे. अमालेक सुटलेला नाही आपल्याशी पण. भरपूर शत्रू आहे आणि आपल्याला पण अमालेक हा आपला पण शत्रू आहे. देवाला धन्यवाद. अमालेक आध्यात्मिक जीवनामध्ये अमालेक म्हणजे कोणता शत्रू? अमालेक म्हणजे आपलं शरीर. अमालेक म्हणजे कोण? आपला शरीर और बॉडी इटसेल्फ. हमारा शरीर स्वयं वो कौन है? अमालेक. और वो हमारा शत्रु है. आपला शरीर स्वतः आपला कोण आहे? शत्रू आहे. इस्रायल लोकांनी तर त्यावेळेस लढाई केली, जिंकले आणि अमालेकी संपलं त्यांचं. पण आमचा अमालेकी रोज आमच्या बरोबर आहे आणि त्यांना एकदाच जय, एकदाच लढाई, पण आपल्याला रोज लढायचं आहे. कोणाबरोबर? अमालेक. आपलं जे शरीर आहे, ज्याला बायबलमध्ये दिलेलं आहे जुना मनुष्य, ज्याला बायबल म्हणतो ओल्ड मॅन. जुना मनुष्य म्हणजे काय? जुना मनुष्य म्हणजे प्रियांनो, हा अमालेक त्यांना कधी मिळाला? ज्यावेळेस त्यांनी तांबडा समुद्र ओलांडलं इस्रायल लोकांनी, त्यावेळेस हा मिळालेला आहे. तर त्याप्रमाणे आपण पण तांबडा समुद्र ओलांडलं. तांबडा समुद्र ओलांडणं म्हणजे काय? बाप्तिस्मेचा अनुभव आहे. जसं त्यांनी तांबडा समुद्र ओलांडला आणि नंतर कनानात गेले. आमचा कनान म्हणजे स्वर्ग, आणि त्या स्वर्गामध्ये जाण्यासाठी आम्हालाही समुद्र ओलांडायचंय, म्हणजे तो बाप्तिस्मेचा अनुभव आहे. तेच योहान 3:5 मध्ये दिलेले, जोपर्यंत बाप्तिस्मा नाही तोपर्यंत स्वर्ग मिळत नाही.
म्हणजे आपल्याला पण काय करायचंय, तो तांबडा समुद्र ओलांडायचा आहे. आणि मला वाटतं आपण सर्वजण तांबडा समुद्र ओलांडलेला आहे. आणि जसं इस्रायल लोक तांबडा समुद्र ओलांडले, रफिदीम मध्ये आले आणि अमालेक त्यांना भेटला. आपण पण बाप्तिस्मा घेतल्यानंतर, अमालेकचा अर्थ मी काय सांगितलं तुम्हाला, आपलं शरीर, जो जुना मनुष्य आहे. जुना मनुष्य म्हणजे कोणता? जुना मनुष्य म्हणजे आपण ख्रिस्ताचा स्वीकार करण्या अगोदर जी आपली जीवन पद्धती होती, जे आपलं वागणं बोलणं होतं, क्रिया होत्या. पण बाप्तिस्मा घेतल्यानंतर आपण सुधारलो, सगळं काही सोडून टाकलं. जसं ब्रदर विजयने साक्ष दिली, पहिलं ते काय काय करत होते, काय काय पीत होते. तुम्ही काय ट्राय करू नका बरं का, ते तोंडातनं पाणी विनी येऊ देऊ नका. ते काय काय करत होते ते सगळे, परंतु आता ते प्रभूची सेवा करत आहे. आमच्या बायबल कॉलेजचा तो विद्यार्थी आहे. प्रेज द लॉर्ड, प्रभूला धन्यवाद. म्हणजे ते झालं जुनं लाईफ. अमालेक, तर आपलं जे जुनं लाईफ बाप्तिस्मेच्या अगोदरचं, ते बाप्तिस्मा घेतल्यानंतर पण कार्य करू शकतो. म्हणजे आपल्याला हा अमालेकला रोज रोज हरवायचा आहे. अमालेक म्हणजे काय, तुम्हाला एक वचन सांगतो, ते वचन आपण पाहूया. गलतीकरास पत्र 5वा अध्याय वचन 16 ते 21 आपण वाचूया. बुक ऑफ गलेशियन्स चॅप्टर 5 वर्स 16 to 21. माईक आहे का त्यांच्यासाठी? हा हा हा, म्हणजे देह वासना पूर्ण करणार नाही. म्हणजे देह वासना म्हणजे कोण? अमालेकी. देह वासना म्हणजे काय? अमालेकी. आणि अमालेकी म्हणजे आमचा जुना स्वभाव, तो आहे देह वासना. हा, पुढे. देह वासना कोणाच्या विरोधात आहे? आत्म्याच्या विरोधात आहे. आत्मा देहाच्या विरोधात आहे आणि देह वासना कोणाच्या विरोधात आहे? आत्म्याच्या विरोधात आहे. हा, पहिला आहे जार कर्म, अशुद्धपणा, अशुद्धपणा, कामातुरपणा, कामातुरपणा 3, मूर्तीपूजा, मूर्तीपूजा, चेटके, चेटके, वैर, वैर, कलह, कलह, कलह म्हणजे भांडण, मत्सर, मत्सर, राग, राग, तट, तट, फुटी, फुटी, पक्षभेद, पक्षभेद, हेवा, हेवा, दारूबाजी, दारूबाजी, रंगेलपणा, रंगेलपणा आणि अशा इतर गोष्टी याविषयी मी तुम्हाला पूर्वीचे बघा. हे जे आता आपण 15 गोष्टी वाचलेल्या या ठिकाणी, तर प्रियांनो, हे 15 गोष्टी आपल्याला सोडायच्या आहे. जुना मनुष्य सोडायचा आहे, अमालेक आपल्याला सोडायचा आहे. आणि अमालेक असं जाणार नाही, अमालेकीला आपल्याला हरवायचं आहे. म्हणजे पापाचं जे गुलामगिरीचे हे 15 बंधनं आहेत, या 15 दोऱ्या आहेत. या 15 दोऱ्यांनी काय केलेलं आहे? आध्यात्मिक माणूस जो देवाच्या राज्याचा वाटेकरी आहे, या 15 दोऱ्यांनी, या 15 दुष्ट स्वभावांनी, हा अमालेकी आत्म्याने देवाच्या लोकांना बांधून टाकलेला आहे. पण जसं मोशेने विजय मिळवला, तसं आज तुम्हाला आणि मला पण विजय मिळवायचा आहे. आणि मोशेने वेदी बांधली आणि मोशे बोलला, यावे, मी बोललो यावे, मागचे बोला यावे. प्रभूला धन्यवाद. यावे निसी म्हणजे परमेश्वर माझा झेंडा. तर आज सकाळी मी तुम्हाला देवाच्या वचनातून हेच शिकवणार आहे, अमालेकवर जय कसं मिळवायचं आहे, स्वतःवर विजय कसा मिळवायचा आहे, आम्हाला पापामध्ये नेणाऱ्या गोष्टीवर आम्हाला विजय कसं मिळवायचा आहे, हे मी तुम्हाला सांगणार आहे प्रियानो. आज जसं मोशेने जयाचा झेंडा फडकवला, आज आपल्याला विजयाचा झेंडा
फडकवायचा आहे या ठिकाणी. प्रेज द लॉर्ड. प्रभूला धन्यवाद. मग त्याच्यासाठी मोशेने काय केलेलं आहे? मोशेने 5 गोष्टी केलेल्या आहे, ते आपल्याला पण करायचे आहेत. देवाला धन्यवाद असो. बघा, आपण आत्ताच पाहिलं होतं, एक दैहिक मनुष्य आहे आणि एक आत्मिक मनुष्य आहे. आणि हे दोघं परस्पर काय करतात? युद्ध करतात. हे दोघं परस्पर लढतात. तर प्रियांनो, आध्यात्मिक मनुष्य आणि दैहिक मनुष्य रोज लढतात, डेली. एक म्हणलं प्रार्थनेला बस. प्रेज द लॉर्ड. तर एक आध्यात्मिक मनुष्य बनेल, प्रार्थनेला बस. दैहिक मनुष्य बनेल, नाही एवढं भाजीला फोडणी देते आणि मग बसते. फोडणी काय होत नाही. बायबल वाच. मग दैहिक मनुष्य बनेल, नाही 1-2 कॉल करून घे, नंतर बघ. म्हणजे दैहिक मनुष्य नेहमी विरोधात असतो एकमेकाच्या. तर आज मी तुम्हाला सांगणार, दैहिक मनुष्याला कसं जिंकवायचं, आध्यात्मिक मनुष्याला कसं जिंकवायचं, हे तुमच्या हातात आहे. एक माणसाकडे 2 बोकडं होते आणि दोन्ही लढाई करणारे होते. शर्यत लावतात ना ते, है ना. तर ते शर्यत लावणारे होते, युद्धात लढणारे होते, है ना. तर हा माणूस काय करायचा, जर ह्याला पांढरा बोकड जेव्हा जिंकवायचा असेल, तर हा काय करायचा, पांढऱ्या बोकडाला जिंकायचं आहे, तर काळ्या बोकडाला 2-4 दिवस जेवणच द्यायचं नाही, त्याला खायला प्यायला द्यायचं नाही. मग तो असा होऊन जायचा, जसं इथं बरेच लोक बसलेले आहे. प्रेज द लॉर्ड. आणि पांढऱ्याला सगळं चांगलं चांगलं द्यायचं, काही त्याला जिंकवायचं. मग लढाईची बारी यायची, लोक बक्षीस लावायचे, आणि मग काय व्हायचं, याने ठरवलेलं आहे पांढरा जिंकला पाहिजे. लढाई सुरू व्हायची, पांढरा जिंकायचा, कारण पांढरा खाऊन पिऊन काय झालेला आहे, बळ मिळवलेला आहे. आणि जर त्याला वाटलं काळ्याला जिंकवायचंय, पांढऱ्याला उपाशी. आणि लढाईची बारी यायची, काळा जिंकायचा. तर जर तुमचा आध्यात्मिक मनुष्य जिंकायला पाहिजे, तर आध्यात्मिक माणसाला काय द्या तुम्ही, भरपूर खायला प्यायला द्या. आध्यात्मिक माणसाचं जेवण आहे. प्रेज द लॉर्ड. आध्यात्मिक माणसाचं जेवण आहे बायबल रीडिंग. प्रेज द लॉर्ड. आध्यात्मिक माणसाचं जेवण आहे कौटुंबिक प्रार्थना, प्रेयर लाईफ. आध्यात्मिक माणसाचं जीवन भोजन आहे, आठवड्यातनं एकदा तरी उपास प्रार्थना करणार तो. प्रेज द लॉर्ड. आध्यात्मिक माणसाचं जे जेवण आहे, देवाबरोबर बोलणे तासनतास. मग ज्या वेळेस आध्यात्मिक माणसाला तुम्ही चांगलं हष्टपुष्ट करणार, मग कोण जिंकणार, आध्यात्मिक माणूस जिंकणार, कारण तुम्ही त्याला बळ दिलेलं आहे. आणि जर तुम्हाला दैहिक, काही लोकांचं दैहिक माणूस खूप मजबूत आहे, कुठेही बघा ते लगेच उभे राहतील त्यांचं काम करायला. त्यांचं काम म्हणजे 15 गोष्टी जे आपण गलती करास पत्र 5 अध्याय 16 ते 21 मध्ये वाचलेलं आहे. दैहिक वासना, तट, कलह, फूट, हेवा, राग, मत्सर वगैरे वगैरे काय लोकांमध्ये भरपूर असतं. का? कारण त्यांनी त्याला जेवण दिलेलं आहे. बायबल वाचन नाही, प्रार्थना नाही, जगिक गोष्टी, 24 तास मोबाईल, संधी कधी सोडायची नाही, सिनेमा, नाटक, इतर गोष्टी ज्या वेळेस ते मनुष्य करतो, तर त्याचा दैहिक मनुष्य काय होतो, बलवान होत असतो. तर प्रियांनो, आज सकाळी ते तुमच्यावर मी सोडतो, तुम्हाला आध्यात्मिक मनुष्याला बलवंत करायचं आहे का दैहिक मनुष्याला. आज वचन ऐकत असताना निर्णय घ्या. एक या 15 मधून ज्या गोष्टी आहे ना, येशूच्या नावाने सोडत राहा, कबूल करत राहा, कानाने ऐका, हृदयाने स्वीकार करा, आणि प्रभू बरोबर करार करत राहा की प्रभू मला या गोष्टी सोडायच्या आहे, आणि मला आजपासून मला आध्यात्मिक माणसाला जिंकवायचं आहे. प्रभूला धन्यवाद, प्रभूची स्तुती असो. आणि ज्या वेळेस तुम्ही आध्यात्मिक माणसाला बलवंत कराल,
त्यावेळेस तुम्हाला विजयाचा झेंडा फडकवता येईल आणि तुम्हालाही म्हणता येईल, परमेश्वर माझ्या विजयाचा झेंडा. परमेश्वर माझा विजयाचा झेंडा. झेंडा. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. Yahweh Nisi, the Lord is my banner. Not only that, the Lord is banner of my victory. माझ्या विजयाचा झेंडा. प्रेज द लॉर्ड. मग तुमच्या प्रत्येक दैनंदिन जीवनामध्ये प्रिय बंधू बहिणीनो, आपण निराश होतो, उदास होतो, दुःखी होतो. घरामध्ये काही वेळेस पती पत्नीमध्ये, लेकरामध्ये आहे ना, कल येतात, निराश उदास. पण ज्या वेळेस यहोवा निसी तुमच्या बाजूला येईल ना, निराशा येतील आणि असंच जातील, उदासीनता येतील आणि असंच जातील. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. प्रत्येकाला आहे काय ना काय प्रत्येकाच्या स्टँडर्ड प्रमाणे त्यांना लढाई येतात. हे लहान लेकरांचं त्यांच्या स्टँडर्ड प्रमाणे येतात, तुमच्या स्टँडर्ड प्रमाणे, माझी परीक्षा माझ्या स्टँडर्ड प्रमाणे, माझी लढाई. प्रेज द लॉर्ड. येतील लढाई. मी बोललो ना, आमालेक संपणार नाही. मी तुम्हाला आत्ताच उदाहरण दिलंय. चर्चमधून त्याला हे करण्यासाठी प्रार्थना केले, दुसरे आले, तिसरे आले, चौथे. म्हणजे हे आपल्या मागे राहणारच. पण रोज आपल्याला जय मिळवायचा आहे आणि जय मिळवण्यासाठी देवाचं वचन आपल्याला मदत करणार आहे. प्रभूला धन्यवाद. तर आता मी तुम्हाला काय सांगतो, मोशेने 5 गोष्टी केल्या या अमालेकी लोकांना हरवण्यासाठी. त्या 5 गोष्टी आपल्याला करायच्या आहे विदाउट फेल. प्रभूला धन्यवाद. तर मोशेने 5 गोष्टी कोणत्या केल्या ते आपल्याला निर्गमनाच्या 17 अध्यायामध्ये त्या 5 गोष्टी दिलेल्या आहेत. सर्वात अगोदर मोशेने काय केलेले, आपले हात उंच केले. अमालेकी आला रे आला, नवीन शत्रू आला. मोशेने काय केलं, हात उंच केलं. प्रभूला धन्यवाद. ते आपण निर्गम 17 अध्याय त्याच्या 11 वचनामध्ये पाहतो की मोशेने आपले हात काय केलेले आहे, उंच केलेले. तर प्रिय बंधू बहिणींनो, हा अमालेकी जो आपला शरीर स्वतः आहे, नको ते करायला लावणारा, नको ते बोलायला लावणारा, नको ते विचार करायला लावणारा, नको तिथं काड्या कुसल्या लावणारा है ना. तर हे जे आपलं शरीर आहे, अमालेक आहे, याला आपल्याला पहिलं जिंकायचं आहे. मग जिंकण्यासाठी सर्वात अगोदर काय करायचं आहे, हात वर करून दाखवा थोडं कसं करणार. प्रेज गॉड. हालेलुया. प्रभूला धन्यवाद. प्रियांनो, हात उंच करणे याचा आध्यात्मिक अर्थ आहे प्रार्थना करणे. हात उंच करणे म्हणजे काय, प्रार्थना करणे. कारण पवित्र शास्त्र बायबल 1 थिमोथीमध्ये आपण वाचतो. आपण ते वाचूया जेणेकरून तुम्हाला कळेल. 1 थिमोथी याचा 2रा अध्याय आणि वचन 8. 1 थिमोथी चॅप्टर 2 and verse 8. प्रत्येक ठिकाणी पुरुषांनी राग व विवाद सोडून, पुरुषांनी कंसामध्ये स्त्रियांनी पण पवित्र हात वर करून, पवित्र हात वर करून प्रार्थना करावी. प्रेज द लॉर्ड. बस झालं. प्रभूला धन्यवाद. प्रत्येक वेळेस आपले पवित्र हात उंच करून काय करावी, प्रार्थना. मोशेने काय केलेले, निर्गम 17 अध्यायाच्या 11 वचनामध्ये अमालेकीला जिंकण्यासाठी त्याने जास्त हल्ला गुल्ला काय केला नाही, आरडाओरडा काय केलेला नाही. त्याने आपले हात उंच केलेला आहे. माझे ऐकणारे प्रिय बंधू बहिणींनो, जे प्रॉब्लेम तुम्ही फेस करत आहात, ज्या गोष्टीमध्ये तुम्ही अडकलेला आहात, जो अमालेकी तुमच्या विरोधात आलेला आहे आणि आज सकाळी परमेश्वर त्याला धाराशित करणार आहे, तो खाली पडणार आहे, तुम्ही उभे राहणार आहे आणि झेंडा फडकवणार आहे आणि तुम्हाला विजय मिळणार आहे आणि तुम्ही बोलणार आहे, देव माझा विजयाचा झेंडा. आमेन. हो, त्यासाठी आपल्याला हात उंच करायचंय. जास्त गडबड करायची नाही, जास्त बडबड करायची नाही. तुम्हाला फक्त हात उंच करायचे. हात उंच करणं म्हणजे काय, आपण बायबलमध्ये वाचलं आता, प्रार्थना. प्रभूला धन्यवाद. प्रभूची स्तुती आणि गौरव असो. आणि प्रियांनो, माहिती आहे का, मोशे जेव्हा जेव्हा हात उंच करायचा तेव्हा तेव्हा इस्रायल लोकांची सरशी व्हायची आणि
पैकी लोक हरत राहायचं या मंडळीमध्ये आज सकाळी प्रभू शोधत आहे. हात उंच करणारे लोक आज प्रभू शोधत आहे आणि पाहत आहे. माझा भाऊ, माझी बहीण, मोशेची जागा तू घे. हालेलुया. मी माझ्या मंडळीसाठी हात उंच करणार आहे. आमेन. माझ्या चर्च साठी मला हात उंच करायचा आहे. हालेलुया. कारण हे चर्च कोणत्या माणसाने बांधलेलं नाही, सर्वशक्तिमान देवाने याचा पाया घातलेला आहे आणि या मंडळीचा सांभाळ झाला पाहिजे. ही मंडळी वाचवली गेली पाहिजे. प्रेज गॉड. प्रेज गॉड. प्रेज गॉड. ही मंडळी वाचली गेली पाहिजे Amen. आणि त्यासाठी इथला प्रत्येक व्यक्ती मोशे बनला पाहिजे. आमेन. काय करू नका, प्रार्थनेचा अटम बॉम्ब लावून टाका. हालेलुया. काय लावून टाका? प्रार्थनेचं सुरुंग लावून टाका. प्रार्थनेचा अटम बॉम्ब लावून टाका. प्रार्थनेची AK-47 हातामध्ये घ्या. धन्यवाद प्रभू. हालेलुया. परमेश्वर विजय देणार आहे. आमेन. मोशेला त्याने जय दिलं, हालेलुया. तुम्हाला का देणार नाही? आमेन. मोशे व्यवस्था घेऊन आला होता, पण येशू ख्रिस्त कृपा घेऊन आला होता. आम्ही त्या व्यवस्थेच्या अधीन नाही, आम्ही कृपेच्या अधीन आहोत. जय निश्चित आहे. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. प्रभूला धन्यवाद. प्रभूची स्तुती आणि गौरव असो. जोपर्यंत तुमचे हात उंच राहतील, जोपर्यंत तुम्ही प्रार्थनेमध्ये राहाल, तोपर्यंत ही मंडळी स्थिर राहील. हालेलुया. इथं देवाचं गौरव पाहता येईल. प्रभूला धन्यवाद. प्रभूची स्तुती गौरव असो. होय प्रियांनो, तर हेच काम आज परमेश्वर सकाळी तुम्हाला देत आहे. हेच होमवर्क प्रभू तुम्हाला देत आहे. तुम्ही जितक्यांदा मंडळीसाठी स्तुती कराल, जितक्यांदा हा प्रभू मी शिलोसाठी धन्यवाद करते. लॉर्ड, आय लिफ्ट अप माय हँड्स टू ग्लोरीफाय यू प्रेज फॉर माय चर्च शिलो. जितक्या वेळा तुम्ही बोलणार, तितक्या वेळेस एक एक दुष्टात्मे जे या मंडळीच्या विरोधात आहे ते खाली पडत Hallelujah. जातील. तितक्या वेळ तुम्ही विजयाचा झेंडा उभा करणार आहे. प्रेज गॉड. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. प्रभूला धन्यवाद. तर आजपासून तयार व्हा. कशासाठी? प्रार्थना. कशासाठी? ओ प्रार्थनेचे हात देवाला समर्पण करण्यासाठी. हात उंच करणे म्हणजे समर्पण करणे. ज्या वेळेस शत्रू किंवा कोण धरतात ना, पहिलं ते म्हणतात हँड्सअप. हँड्सअप म्हणजे समर्पण. देवाला समर्पण व्हा, हालेलुया. कोणत्या माणसाला समर्पण होऊ नका. ज्या दिवशी तुम्ही कोण्या माणूस म्हणजे कोण, ज्याच्या नाकपुड्यात श्वास आहे ना, कोणत्याही माणसाला तुम्ही समर्पण व्हाल, तोपर्यंत हा जो अमालेक आहे तुमच्यावर विजय होणार. चर्चवर होणार नाही, मंडळीवर होणार नाही. कारण ही मंडळी म्हणजे वधू आहे. हालेलुया. कोणाची? ख्रिस्ताची. येशू ख्रिस्ताची. मग जर समजा इथून कोणता तरुण आहे, किंवा तुम्ही तरुण होते एका काळी, इथं जे बसलेले आहे, तुमचा साखरपुडा झाला कोणाबरोबर, एका मुलीबरोबर, आणि त्या मुलीला छेडत आहे म्हणून तुमच्या लक्षात आलं, तुम्ही काय करणार? शांत राहणार का? नाही. ही माझी होणारी बायको आहे, ही माझी होणारी पत्नी आहे. तुम्ही लगेच तुमचं लगेच पारा चढणार आणि त्याला ठिकाणावर आणण्याचा प्रयत्न करणार. तशी ही मंडळी ख्रिस्ताची वधू आहे. हिच्या विरोधात जे जे होईल, देव त्याच्या विरोधात जाईल. आमेन. कारण त्याला वधू सांभाळायची आहे, हालेलुया. त्याला मंडळी सांभाळायची आहे. यावे निसी जयाचा झेंडा परमेश्वराला फडकवायचा आहे या मंडळीमध्ये. आमेन. होय प्रियांनो, पहिलं काम हात उंच करा. मोशेने जसं 17-11 मध्ये आपण पाहिलं निर्गम, मोशेने हात उंच केले. प्रभूला धन्यवाद. प्रभूची स्तुती असो. आणि बघा, मोशे म्हणजे कोण? देवाचा सेवक. मोशे म्हणजे कोण? देवाचा. देवाचा सेवक. आणि मोशे एकटा नाही, त्याच्याबरोबर पूर्ण इस्रायल आहे. पूर्ण इस्रायल लोक आहे. इस्रायल म्हणजे सभासद. इस्रायल म्हणजे कोण? सभासद. म्हणजे सेवक आणि सभासद हे दोघं त्या ठिकाणी एकत्रित आलेले आहेत. प्रभूला धन्यवाद. आणि तिथं परमेश्वराने एक मोठा विजय त्यांना दिलेला आहे प्रियांनो.
तर तेच हात उंच केलेलं आहे. मोशेने काय केलेले? हात उंच केलेलं आहे. प्रभूला धन्यवाद, प्रभूची स्तुती असो. प्रभू करो. आज सकाळी हे वचन ऐकत असताना तुमच्या बाहूंना नवीन बळ देव. येस, हालेलुया. तुमच्या बाहूमध्ये ताकद येवो. आमेन. परिस्थिती काही तुम्ही ऐकलं, काही तुम्ही पाहिलं, काही मेसेज ऐकलं, मेसेज ऐकून असं नाही व्हायचं. मेसेज ऐकून लगेच आपोआप तुमच्या बाहूमध्ये काय यायला पाहिजे? बळ यायला पाहिजे. हालेलुया. आणि त्या मेसेज मध्ये जे पॉवर आहे ना, त्या मेसेज पेक्षा कितीतरी अलौकिक सामर्थ पवित्र आत्म्याच्या Amen. द्वारे परमेश्वर तुमच्या हातामध्ये देईल. हालेलुया. आणि ते हात उंच करा. हालेलुया. शत्रूचे सर्व प्लॅन फ्लॅप होते. आमेन. प्रेज द लॉर्ड. प्रेज लॉर्ड. प्रभूला धन्यवाद, प्रभूची स्तुती असो. आणि दुसरं काम काय झालेलं आहे? अमालेकी हरण्यासाठी पहिलं हात उंच. आणि दुसरं काय झालेलं माहितीये? दुसरं असं झालेलं आहे, निर्गम 17 अध्यायाच्या 12 वचन मध्ये दिलेलं आहे की मोशेच्या हूर आणि हारोन मोशेच्या मदतीसाठी धावत आले. हालेलुया. कारण मोशेचं वय झालेलं आहे बिचाऱ्याचं. हात उंच करून करून थकला. किती केलं तर मरते मनुष्य आहे ना. हात उंच करून करून काय झालं? थकला. आणि जोपर्यंत हात उंच व्हायचं, कोण जिंकायचे? इस्रायल. आणि थोडं मोशेचे हात गळून जायचे, थोडं थकवायचा बिचाऱ्याचे हात. मग त्यावेळेस कोण जिंकायचे? अमालेक. अमालेकी. मग मोशे बघायचं, अरे इस्रायल हरत आहे, परत एका आवेशाने हात उंच करणार. हालेलुया. वय झालेला माणूस आहे, शेवटी थकला. आता काय हात उंच व्हायना. मग पळत आले 2 जण. कोण आले? पळत आले 2 जण. कोण? मी बोललो आता, हूर आणि अहरोन. हूर आणि हारोन. प्रेज द लॉर्ड. Praise the आज देवाची भिरभिरती नजर या ठिकाणी शोधत आहे. हारोन कोण आहे? आमेन. हालेलुया. प्रेज द Hallelujah. लॉर्ड. हूर कोण आहे? हूर आणि हारोना प्रभू शोधत आहे. प्रेज द Amen. लॉर्ड. Praise the Lord. किती लोक बोलू शकता, मी हूर आहे, मी हारून आहे. Amen. अरे क्या डर डर के कोण बघल? Hallelujah. हिमतीने बोला, देवाने मला हूर आणि देवाने मला हारोन बनवलेला आहे. Amen. Amen. प्रेज द लॉर्ड. हूर हारून पळत आले तिथून. Praise God. पळत आले आणि मोशेच्या हाताला धरले. 2 जण या बरं इकडं, कोणतरी 2 जण या, लवकर या. अरे असे नव्हते ते हूर आणि हारून. प्रभूला धन्यवाद, प्रभूची स्तुती. ठीक आहे, ये तू उठला, तुला कशाला नाराज करायचं. या. प्रेज गॉड. हा आता हा आला. हा समजा मोशे आहे. मोशेचे हात उंच झालेले आहे, तो थकलेला आहे. हूर आणि हारून पळत आले तिथून. काय केलं त्यांनी? हाताला धरलं आणि खाली ओढलं नाही. Hallelujah. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. मंडळीमध्ये एक जण पुढे जात असेल, त्याला खाली ओढू नका. Hallelujah. त्याच्या हाताला त्यांनी काय केलेलं आहे? बळ दिलेलं आहे. हा? त्याच्या हाताला काय केलं? बळ बळ दिलं. दिलं. तर बघा, मोशेचे हात असे होते वर, तर जोपर्यंत हूर आणि हारून म्हणजे पूर्ण जोपर्यंत लढाई जिंकली नाही, जोपर्यंत यहोवा निसीचा झेंडा फडकावला नाही, तोपर्यंत ते लोक असेच उभे होते. Hallelujah. प्रेज गॉड. Praise God. जोपर्यंत तुमच्या मंडळीला पूर्ण जय मिळत नाही, तुम्ही हूर आहात आणि Amen. तुम्ही हारून आहात. Amen. तुमच्या सेवकाच्या हाताला असं बळकट करा प्रियानो. Amen. Amen. प्रेज द लॉर्ड. Praise या the Lord. पुलपीटवर जो कोणी देवाचा सेवक येईल, त्याच्या हाताला बळ द्या. Hallelujah. प्रेज गॉड. प्रभूला God. धन्यवाद. मग जोपर्यंत ते असं होते, त्यावेळेस आपण पाहतो, पवित्र शास्त्र बायबल आपल्याला म्हणतं की त्यावेळेस इस्रायल लोक जिंकलेले आहे. Hallelujah. ओके, जावा. नंतर बोलावतो तुम्हाला. आणि लक्षात ठेवा, हूर आणि हारून बनायचंय. प्रभूला धन्यवाद. बघा, हे प्रार्थना करणारे सभासद, प्रार्थना करणारे लोक, प्रार्थना करणाऱ्या लोकांची आज मंडळीला गरज आहे. Amen. मी तुम्हाला सांगतो, प्रचार करणारे तुम्हाला भरपूर मिळतील, वचन सांगणारे भरपूर मिळतील, प्रॉफेट भरपूर मिळतील, आरोग्याचं काम करणारे भरपूर मिळतील. ते तर आता ढिगाणी आहेत. गीत गाणारे पुष्कळ आहेत, वाद्य वाजवणारे पुष्कळ आहेत,
साक्ष देणारे पुष्कळ आहे, परंतु प्रार्थना करणारे खूप कमी आहे. प्रिया, हालेलुया. खूप कमी आहे प्रार्थना करणारे. आणि मेन ती प्रार्थना करण्याची सेवा परमेश्वराने दिलेली आहे. Amen. आणि ही प्रार्थना करण्याची सेवा परमेश्वर आज तुम्हाला देत आहे. आणि हे Amen. तुम्ही स्वीकारा आणि मंडळीसाठी प्रार्थनेमध्ये राहा. प्रियानो, Praise God. Amen. प्रभूला धन्यवाद, प्रभूची स्तुती आणि गौरव असो. मग ज्याप्रमाणे सेवक, मोशे हा सेवक आणि हूर आणि हारून सभासद, किंवा कोण कोण तुमच्या मंडळीतले जे कोण असेल, तर हे दोघं एकत्र आले पाहिजे. म्हणजे सेवक आणि सभासद सगळे काय झाले पाहिजे? एक झाले पाहिजे. तेव्हा परमेश्वर मोठा विजयाचा काम करतो. जर आपण पाहिलं जोशुआच्या पुस्तकामध्ये 6व्या अध्यायाच्या 20व्या वचनामध्ये, बुक ऑफ जोशुआ चॅप्टर 6 अँड वर्स 20, तिथं काय झालेलं आपण वाचूया. तेव्हा लोकांनी जयघोष केला आणि रणशिंगे वाजत राहिली. रणशिंगाचा आवाज ऐकताच लोकांनी मोठ्याने जयघोष केला आणि तट जागच्या जागी कोसळला. हा. लगेच लोकांनी आपापल्या समोर त्या नगरात सरळ चालून जाऊन ते हस्तगत केले. आमेन. बघा प्रियांनो, इथं दिलेले लोकांनी काय केलेलं आहे त्या ठिकाणी? जयघोष केला. जयघोष केलेला आहे. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. जयघोष केला. आणि त्यांचा नायक आहे जोशुआ. जोशुआ म्हणजे देवाचा सेवक. आणि हे लोक म्हणजे यहोशू पण आहे आणि सेवक पण आहे. यहोशू आणि सेवक, मंडळीचा सेवक आणि मंडळीचे सभासद, हे दोघं काय झालेले आहे? एकत्र. मी नाही ऐकलं, थोडं कमी ऐकायला येतं. एकत्र. दोघं काय झालेले? एक. ज्या वेळेस तुम्ही एकत्र व्हाल ना, त्यावेळेस यरिहोची भिंत कोसळणार आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. म्हणून मी बोललो मोशेला सपोर्ट करा. जो मोशे या ठिकाणी पुलपीटवर उभे राहील, त्यावेळेस जिथं एक देवाचा सेवक उभा राहिला रे राहिला, तिथं तुमची मशीन चालू झाली पाहिजे. हालेलुया. कोणती मशीन? प्रार्थनेची. प्रार्थनेची AK-47 चालू Amen, झाली amen. पाहिजे. या ठिकाणी जोशुआ आणि लोक होते, जयघोष केला आणि एवढं मोठं यरिहोची भिंत कोसळली. ते यरिहोची भिंत म्हणजे प्रियानो एवढी मोठी होती, त्याच्यावर घोडे धावायचे, घोडदौड व्हायची त्याच्यावर. जवळजवळ 30 फूट लांबीला होतं ते. एवढा मोठा ते होता. आणि ते ॲटम बॉम्बने पण खाली पडणार नाही, पण देवाच्या स्तुतीने खाली पडलं. हालेलुया. सेवक आणि विश्वासी एकत्र आले, एक मनाने आले, त्यावेळेस ती भिंत कोसळलेली आहे. Praise God. आपल्या विरोधात पण एक बलवंत यरिहोची भिंत आहे. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. आपल्या विरोधात पण, आपल्या मंडळीच्या विरोधात, या सोलापूरच्या विरोधात, या महाराष्ट्राच्या विरोधात आणि देवाच्या राज्याच्या विरोधात एक यरिहोची भिंत आहे. आणि ती भिंत पडेल, देवाचे लोक स्तुती करतील आणि भिंत Hallelujah. जागच्या जागी कोसळेल. Amen. आणि त्यांनी काय केलं? जसं मोशेने ज्याचा झेंडा उभा केला, प्रियानो आपल्याला पण करायचंय. पहिलं त्याने हात उंच केलेला आहे. आणि दुसरं कोण पाहिजे? हूर आणि आरोन. हारोन मजबूत पाहिजे. हूर कोण कोण एक हालेलुया बोला. हालेलुया. तो हूर असता तर रडलाच असता तुमचा हालेलुयाचा आवाज ऐकून. बरं झालं तो नाही. हूर आणि हारून कोण आहे? एक हालेलुया बोला. हालेलुया. प्रभूला धन्यवाद. पूर्वी ट्यूबलाईट होते आणि ते लगेच लागायचे नाही, असं असं करून नंतर लागायचे. आता लगेच लागतात. प्रेज द लॉर्ड. ते पूर्वीचे ट्यूबलाईट बनवू नका, मर्क्युरी लाईट बना, बटन दबाय चालू हो गया. प्रेज द Amen. लॉर्ड. Praise the Lord. नेहमी तयार राहा देवाचा गौरव करण्यासाठी. Hallelujah. आणि नवीन करारामध्ये पण सेवक आणि सभासद एकत्र आले आणि मोठमोठे चिन्ह चमत्कार झाले. म्हणून प्रेक्षितांच्या कृत्याने दिलेलं आहे. या ते पण वचन वाचू. प्रेक्षितांची कृत्य 5वा अध्याय वचन 12. Acts of Apostles chapter 5 and verse 12. चिन्ह व अद्भुते घडत असत. आणि ते सर्व एक चित्ताने हा, शल्मोनाच्या देवडीत जमत असत. एक चित्ताने म्हणजे त्या ठिकाणी सेवक पण होते आणि सभासद पण होते. एक चित्ताने, एक मनाने ते एकत्रित यायचे. ज्या वेळेस तुम्ही देवाच्या सानिध्यामध्ये होता, हे दावे
विसरून जा आणि एक मनाने देवाच्या मंडळीत या आणि हालेलुया. एक चित्ताने या. जसं प्रेक्षितांच्या दिवसामध्ये चिन्हे व अद्भुत झाले, आपल्यामध्ये झाल्याशिवाय राहणार नाही. आमेन. त्याच्यासाठी युनिटी पाहिजे. हालेलुया. त्यासाठी काय पाहिजे? Unity. युनिटी. तर प्रियांनो, तुम्ही जितके लोक आहात, तुमच्या सगळ्यांचं मन एक झालं पाहिजे, हालेलुया. विचार एक झाले पाहिजे. जे 15 गोष्टी आपण वाचलो ना, गलती 5वा अध्याय, घरी परत परत वाचा, 16 ते 21. त्याच्यामध्ये एक आहे फूट. त्याच्यामध्ये काय? एक फूट. तर तुम्हाला एक होऊ देणार नाही. येशू ख्रिस्ताने बघा, एक भाकर घेऊन भाकर मोडली आणि सर्वांना दिली. याचा अर्थ तुम्ही ज्या ज्या वेळेस तुम्ही प्रभुभोजन घेता, याचा अर्थ तुम्ही एक आहात. एक प्याल्यातून त्यांना दिलं म्हणजे ते सगळे एक. तर मंडळी काय झाली पाहिजे? सगळी मंडळी एक झाली पाहिजे. प्रभूला धन्यवाद. पण मंडळीमध्ये ऐक्यता येऊ नये म्हणून कोण काम करील? त्याचं नाव काय? बॉस. बॉसचं नाव बोला. अमालेक. बॉसचं नाव काय आहे? विसरू नको. बॉसचं नाव काय आहे? अमालेक. बॉस काम करील आणि त्या 15 मधून एकाला पाठवेल. कोण? फूट, तट, डायव्हर्शन, मनामध्ये भेग. तर त्याला भीक घालू नका. हालेलुया. त्याला काय घालू नका? भीक भीक घालू नका. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. तुम्ही एक देह आहात. Amen. ज्या वेळेस प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभावर मेला ना, तर त्यावेळेस विश्वासाने त्याने तुम्हाला पाहिलेलं आहे. Hallelujah. आणि तुम्हाला पाहून तो बोलला, हे माझं शरीर मी तुझ्यासाठी देत आहे. आमेन. म्हणून तुम्ही त्याच्या रक्ताने एक झालेला आहात. तुम्ही प्रभुवचन घेता म्हणजे तुम्ही सर्व एक आहात. आणि Hallelujah. तुमच्यामध्ये फूट टाकण्यासाठी सैतान काम करेल, त्याला जागा द्यायची नाही. हालेलुया. त्याला त्याची जागा दाखवून द्या आता. आमेन. प्रेज द लॉर्ड. Praise the आम्ही Lord. सर्व एक आहोत. होय प्रिय बंधू बहिणींनो, सैतान कधी काम करतो? जोपर्यंत तो फूट पाडत नाही ना, तोपर्यंत त्याचं काम सक्सेस होत नाही. इंग्रजांनी भारतामध्ये, मी आता बोललो, जवळजवळ 150 वर्ष राज्य केलं. आपल्या विषयाशी संबंधित त्यांचा एक श्लोक होता. कोण बोलणार? डिवाइड अँड रूल. रूल. फूट पाडा आणि राज्य करा. राज्य करा. प्रेज द लॉर्ड. त्याला जाऊन सांगायचंय, अहो असं आहे, ते तुझ्या विरोधात आहे, ते असं आहे, त्याला सांगायचं ते तुझ्या विरोधात. तर अशा फूट पाडणारे आत्मा आज सकाळच्या वेळेस त्याला यहोवा निसीच्या नावाने गाडून टाका आणि विजयाचा झेंडा फडकावून टाका. प्रिया, हालेलुया. भीक फुटीचा आत्मा नाही पाहिजे. सगळे एक दिलाने, एक मनाने जर तुम्ही एकत्रित झाला, ओ प्रियानो, परमेश्वर तुमच्याद्वारे गौरविला जाईल. हालेलुया. आणि तुम्हाला नेहमी म्हणता येईल, परमेश्वर माझा विजयाचा झेंडा आहे. आमेन. कारण शत्रू हरलेला आहे. हालेलुया. प्रत्येक वेळा हरलेला आहे. मी हालेलुया. तर बोलतो रोज हरला पाहिजे. हालेलुया. आम्हाला हितच आहे, त्यालाच घेऊन चाललोय. कोणाला घेऊन चाललोय? अमालेक. अमालेकेला घेऊन चाललेलो आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. म्हणून प्रेषित पौल म्हणतो, मी आता ख्रिस्ता बरोबर क्रुसावर चढवला गेलेला. हालेलुया. नॉट आय बट ख्राइस्ट लिव्हथ इन मी. आमेन. आता मी नाही, माझ्यामध्ये कोण आहे? ख्रिस्त. ख्रिस्त आहे. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. प्रभूला धन्यवाद. प्रभूची स्तुती असो. जे 15 दुष्ट आत्मे आणि त्याचा बॉस, हे सगळ्यांचे काम बंद होऊन जाईल ज्या दिवशी तुम्ही बोलेल, मी नाही, ख्रिस्त माझ्यामध्ये. हालेलुया. प्रभूला धन्यवाद. प्रभूची स्तुती आणि गौरव असो. तर तेच आहे प्रियानो. आणि त्याच्यानंतर आपण पाहतो, मोशेने तिसरं काम केलं. तिसरं काम काय केलं? मोशेने हातात काठी घेतली. तिसरं काम काय केलं त्याने? मोशेने हातात काठी घेतली. ते घरी जाऊन वाचा. निर्गम 17 अध्याय वचन 9 मध्ये दिलेला आहे. प्लीज. निर्गम 17:9 मध्ये मोशेने हातात काय घेतले? काठी. काठी. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. काठी म्हणजे काय? काठी म्हणजे देवाचं वचन. आमेन. काठी म्हणजे प्रॉमिस ऑफ गॉड. काठी म्हणजे देवाच्या वचनाचा सिद्धांत, उपदेश. तर प्रियांनो, आपल्याला
अमालेकीला जय मिळवायचा असेल तर हातामध्ये काठी पाहिजेच आपल्याला. ज्या वेळेस दावीद चालला होता गोल्यादाला मारायला, त्याच्याकडे गोफण तर होतीच, पण सोबत काठी पण होते. म्हणून तो म्हणतो ना, मी काय कुत्रा आहे का काठी घेऊन येतो. प्रभूला धन्यवाद. प्रभूची तो चिडला काठी बघून. अमालेकीच्या विरोधात काठी वापरा, तो चिडेल. वचन बोला. काय बोला? वचन. काठी दाखवा. काठी कशाची काठी? वचनाची काठी त्याला दाखवा. तो चिडेल, तो घाबरा होईल. आणि मोशेने हातामध्ये काठी घेतली. आणि प्रियांनो, देवाच्या वचनाची काठी हे नेहमी आपल्या सोबत असले पाहिजे, रोज आपल्या बरोबर असले पाहिजे. जेव्हा जेव्हा आता बघा, जे वृद्ध झालेले असतात है ना, ते बरेच वेळा मी पाहतो वृद्ध व्यक्ती, वयोवृद्ध काय घेतात, ते काठी टेकत टेकत पुढे चालतात, कारण काठीचा त्यांना आधार आहे. प्रेज द लॉर्ड. तिथं दावीद म्हातारा नव्हता, त्याला काठीची गरज होती. आध्यात्मिक जीवनामध्ये रोज काठी टेकत टेकत पुढे जावा, म्हणजे थकवा येणार नाही, पडायची भीती राहणार नाही. प्रभूला धन्यवाद. काठी आपला आधार बनू द्या प्रियांनो. देवाचं वचन आपलं बेस बनू द्या. देवाच्या वचनाच्या आधारावर आपण उभे राहायला शिकलो पाहिजे. त्याच वेळेस विजयाचा झेंडा तुम्हाला फडकावता येईल. प्रभूला धन्यवाद. तर त्याने हातामध्ये काठी घेतलेली. मोशेच्या हातात जी काठी होती, ती काठी अजिबात साधी नव्हती. निर्गमनाचं पुस्तक 4 अध्याय वचन 2 मध्ये परमेश्वर मोशेला बोलला, हे मोशे, अरे तुझ्या हातात काय आहे? मोशे बोलतो, माझ्या हातात काठी आहे. प्रेज द लॉर्ड. मोशे काय बोलतो? माझ्या हातात काय आहे? काठी आहे. आणि ती मोशेची काठी होती. 40 वर्ष मिद्यानाच्या जंगलामध्ये शेरडे मेंढरे राखत असताना ती काठी त्याच्या बरोबर होती. 40 वर्ष जपून ठेवलेली मोशेची काठी होती. मग त्याच्यानंतर परमेश्वर बोलला, चल खाली टाक. खाली टाकलं, काय झाली? ती साप झाली. मोशे का पळाला नाही, आला 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 साप आला म्हणून. देव बोलला, चल उचल. त्याने उचललं. म्हणजे त्यांनी हे देवाला प्रतिप्रश्न तिथं केला नाही, ते चावलं तर काय करू, है ना, काही नाही, लगेच उचललं. म्हणजे विपरीत परिस्थितीमध्ये आज्ञाचं पालन. इन डिफिकल्ट सिच्युएशन वी हॅव टू ओबे द वर्ड ऑफ गॉड. कठीण परिस्थितीमध्ये सापाला उचल, आज्ञाचं पालन करायचंय. पण अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये तुम्ही पण देवाची आज्ञाचं पालन कठीण परिस्थितीमध्ये करा. त्याने उचललं आणि ती काय झालेली? परत काठी. म्हणून मग परत निर्गम 4 अध्याय 20 वचनामध्ये दिलेले मोशे वाचा ते 4:20. मग मोशे आपली बायको व मुलगे यास गाढवावर बसवून मिसर देशात परत जावयास निघाला. तो देवाची काठी आपल्या हाती घेऊन चालला. त्याच्या हातात काय होती? देवाची काठी. काय होती त्याच्या हातात? देवाची काठी. पहिली कोणाची काठी होती? मोशेची काठी. मोशेची. पण ती काठी काय झाली आता? देवाची काठी. तर प्रियांनो, आणि त्या काठीने त्याने मिसर मध्ये मोठमोठे चमत्कार केले. ती काठी साधारण नव्हती. आणि आज सकाळी या दुपारच्या वेळेस परमेश्वर तुम्हाला मोशेची काठी बनवणार आहे. जशी मोठेची काठीने अद्भुत केलं, तसं तुम्ही करणार आहात. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभूला धन्यवाद. प्रभूची स्तुती असो. अद्भुत काठी होती. हालेलुया. पॉवरफुल काठी होती. मोशेची काठीने मिरेकल केलेला आहे. हालेलुया. तुम्ही आता मोशेची काठी नाही, देवाची काठी बना. हालेलुया. प्रेज गॉड. प्रेज गॉड. तुम्हाला कोण विचारलं, कोण म्हणजे ते पण सांगतो, अमालेकीने विचारलं, सांगा मी देवाची काठी झालेली. पहिलं ऐकत होते तुमची, पण आता तुमचं ऐकणार नाही. पहिली मी मोशेची काठी होती म्हणून ऐकायचे, आता ऐकणार नाही. मी देवाची काठी झालेली आहे आणि ही काठी आता अद्भुत करणार आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. फक्त शिलो नाही, संपूर्ण सोलापूर, आमेन.
टार्गेट ठेवा आता. हालेलुया. प्रेज गॉड. प्रेज गॉड. टार्गेट ठेवा पूर्ण महाराष्ट्र आता. हालेलुया. प्रभूला धन्यवाद, प्रभूची स्तुती. जर तुम्ही असं केलं, परमेश्वर तुमच्याद्वारे अमालेकेला तुडवल्याशिवाय राहणार नाही. हालेलुया. या शरीरामधून तो काम करतो. सैतान कुठून काम करतो? शरीरामधून. येशू ख्रिस्त काय बोलला? तू मला एक शरीर दिलेलं आहे, या शरीराने मी तुझी इच्छा करतो. तसं अमालेकी बोलतो, तू मला शरीर दिलेलं आहे, मी या शरीराने तुझं काम करतो. तो सैतानाला बोलत आहे. तर आपलं शरीर येशू सारखं होऊ द्या. तू मला शरीर दिलेलं आहे तुझ्या गौरव करण्यासाठी. हालेलुया. प्रभूला धन्यवाद, प्रभूची स्तुती आणि गौरवचो. म्हणून प्रियांनो, त्या अमालेकीला आपल्याला हरवण्यासाठी आपल्या हातात काय पाहिजे? देवाची काठी. देवाची काठी. आणि देवाच्या काठीचा आध्यात्मिक अर्थ मी सांगितलेला आहे. देवाची वचन. काठी म्हणजे देवाचं वचन. आमेन. आणि त्या वचनाने आमचं जीवन बदललं आणि आम्ही पण परमेश्वराची काठी. काय झालो? काठी. कोणाची? देवाची काठी आम्ही पण झालेलो आहोत. प्रभूला धन्यवाद, प्रभूची स्तुती आणि गौरव असो. होय प्रियांनो, आता आपण पुढे पाहूया. पुढे 4. आता बोला मला, पहिलं मोशेने काय केलं होतं अमालेकी लोकांना हरवायला? हात उंच केले होते. हात उंच केलं होतं. दुसरं काय केलं? हूर आणि अरोन मोशे. हूर आणि हारोन पाहिजे आहे ना. हूर आणि हारोन का गेले? जाऊन येतो ऐन वेळेला. प्रभूला धन्यवाद. आणि तिसरं काय केलं? जयघोष केला. हा, जयघोष केला. हाय का? काठी कुठे गेली तुझी? देवाचं वचन. काठी कुठे ठेवली? तिसरं काय घेतले हातात? देवाची काठी. काठी घेतली. प्रेज द लॉर्ड. प्रभूला Praise the Lord. धन्यवाद. आणि 4 काय केलेलं आहे? 4 आता मोशे हात दुखले तर हात धरलं, आता त्याची कंबर दुखायला लागली. मग त्याला काय केलं? एका धोंड्यावर बसवलं. कुठं बसवलं? शारोन धोंड्यावर असं मोशेला धरलं आणि धोंडा आला त्या ठिकाणी. ते तुम्हाला 12 वचनामध्ये मिळेल. निर्गम 17 अध्यायाच्या 12 वचनामध्ये दिलेले. आता मोशे थकला तर त्याला कशाची गरज भासली? त्याला धोंड्यावर बसवलं. प्रेज द लॉर्ड. तो थकला त्या ठिकाणी. त्या थकल्याबरोबर त्याला धोंड्याची गरज. धोंड्यावर बसला रे बसला, त्याला नवीन करंट मिळाला. ताजा तवाना झाला, फ्रेश झाला आणि परत त्याच आवेशाने तो उभा राहिला त्या ठिकाणी. तर धोंडा म्हणजे कोण? तो धोंडा नवीन करारात येशू ख्रिस्त. धोंडा कोण आहे नवीन करारात? येशू ख्रिस्त. कसं काय? 1 कोरिन्थी 10 अध्याय वचन 4 मध्ये दिलेला आहे. 1 Corinthians chapter 10 and verse 4 आपण वाचूया. आणि ते सर्व तेच आध्यात्मिक पाणी प्याले, हा. कारण ते आपल्या मागे चालणाऱ्या आध्यात्मिक खडकातून पीत होते. हा. तो खडक तर ख्रिस्त होता. प्रेज द लॉर्ड. तो खडक कोण होता? ख्रिस्त होता. येशू ख्रिस्त होता. तो धोंडा, तो खडक, तो दगड, तो पाषाण ज्याच्यावर मोशे बसला, आध्यात्मिक अर्थ आहे येशू ख्रिस्त. प्रियांनो, अमालेकी मोह खूप पॉवरफुल होत आहे. हरत नाही, लवकर हरत नाही. काय काळजी करू नका. येशू ख्रिस्तावर टेक घ्या तुम्ही. येशू ख्रिस्तावर तुम्ही काय घ्या? समर्पण करा. तिथं थोडं विसावा घ्या. धोंडा येशू ख्रिस्त जो खडक आहे, येशू ख्रिस्तावर तुम्ही काय करा? आराम करा. त्याच्यावर बसा. म्हणजे आता मोशे होता, मोशेचे तर हात उंच पण झाले, मोशेच्या हातात काठी पण आली, मोशेला हूर आणि हारून पण मिळालं. हे सगळं कमी पडलं म्हणून तो धोंडा पण त्याच्या बरोबर आला आता. प्रेज द लॉर्ड. तर सगळं आहे तुमच्याकडे, तरी एक खडकाची तुम्हाला गरज आहे. एक रॉक, एक चट्टान, एक धोंड, एक खडकाची प्रियानो आपल्याला गरज आहे. जेव्हा जेव्हा कौटुंबिक गोष्टीतून तुम्ही थकणार, कौटुंबिक ओझ वाहून वाहून तुम्ही थकणार, आणि ज्या वेळेस तुम्ही तुमचा जीव जर्जर होईल, त्या वेळेस हा खडक तुमच्या मदतीसाठी एव्हर प्रेझेंट, नेहमी तयार आहे प्रियानो, नेहमी तयार आहे. प्रभूला धन्यवाद. आणि तो धोंडा सोबत होता.
म्हणून त्यांनी अमालेकीवर जय मिळवलेला आहे. आणि आज प्रभूच्या वचनामधून पाहू, तो जोपर्यंत आपल्यामध्ये आहे ना, आपण महाविजयी आहोत असं वचन आहे. ते वचन मी तुम्हाला दाखवणार आहे. प्रेज द लॉर्ड. किती लोकांना ऐकायचं आहे? प्रेज गॉड. प्रभूला धन्यवाद. काही लोक अजून सांगा, आलेत तर सांगाच. मी पण आलोय तर ऐकतोच. प्रेज द लॉर्ड. अरे ना, एक उत्साह पाहिजे त्याच्यामध्ये. हालेलुया, हालेलुया. हालेलुया. प्रभूला धन्यवाद. प्रभूची स्तुती असो. तो धोंडा येशू ख्रिस्त आहे, म्हणून त्यांना जय मिळाला. आणि बायबल मध्ये दिलेले रोमकराच पत्र 8 अध्याय 37 वचनामध्ये, जर तो आपल्या बरोबर आहे, आपण महाविजयी आहोत. आमेन. रोमन्स 8:37. कारण माझी खात्री आहे की उलट पक्षी आपणावर प्रीती केली, ज्याने आपणावर प्रीती केली त्याच्या योगे या सर्व गोष्टीत ज्याने आपल्यावर प्रीती केली त्याच्या योगे या सर्व गोष्टीवर आपण महाविजयी ठरतो. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. आम्ही कोण ठरत आहोत? महाविजयी. महाविजयी. Amen. We are not only conqueror, but we are more than conquerors. Amen. Praise God. कधीच विसरू Praise नका, God. आम्ही फक्त विजयी नाही. बायबल म्हणतो कोण आहे? महाविजयी आहोत. मोशे विजयी होता. मोशे कोण होता? विजयी. पण आम्ही कोण आहोत? महाविजयी. महाविजयी आहोत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. महाविजय म्हणजे काय माहितीये का? ज्यावेळेला शिमशोनाला धरण्यात आलं आहे ना, शिमशोनाला धरण्यात आलं आणि शिमशोनाला बांधलं आणि त्याचे डोळे फोडले, त्याला बोडकं करून टाकलं. केसामध्ये त्याची सामर्थ्य होती, त्याला बोडकं केलं. आणि मग नंतर काय झालं? हळूहळू केस वाढली त्याचे. आणि त्याला ज्या वेळेस एका हॉलमध्ये आणलं आणि 2 पिल्लरवर जे संपूर्ण ते हॉल आधारित होतं, तर शिमशोन त्या ठिकाणी आला आणि शिमशोन बोलला, आता या सगळ्यांना मी एकदाच खलास करतो. आणि त्याने काय केलं? ते पिल्लर ओढलं पूर्ण ताकदीने आणि ती इमारत पडली आणि सगळे तिथे मेले. कोण मारलं? शिमशोनने. शिमशोन विजयी, पण त्यामध्ये शिमशोन पण मेला. पण आम्ही विजयी नाही. आम्ही कोण आहे? महाविजयी. Amen. प्रेज द लॉर्ड. Praise आम्ही the Lord. मारणार आणि आम्ही जिंकणार आणि झेंडा फडकवणार आणि त्याचं नाव Hallelujah. यहोवा निसी ठेवणार. परमेश्वर माझा जयाचा झेंडा. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. तर इथं रोम 8:37 मध्ये दिलेले, आम्ही महाविजयी आहोत. हालेलुया. आम्ही कोण आहोत? महाविजयी महाविजयी. मार के मरो मत, मार के तुम जिंदा रहो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. आमचे पास्टर नेहमी आम्हाला, ज्या वेळेस आमचे मोठे पास्टर होते, नेहमी आम्हाला दटावायचे, अरे तुम्ही मरता आणि मासे धरता, काय उपयोग? तुम्ही मरून मासे धरता. मासे धरणे म्हणजे आत्मे धरणे, आत्मे जिंकणे. तर आम्हाला ते नेहमी बोलायचे, तू मरतो आणि मासे जिंकतो, काय उपयोग? तू आत्मिक जीवनामध्ये तू मेला आणि पुष्कळ आत्मे जिंकतो, काय उपयोग आहे त्याचा? तू जिवंत राहा आणि आत्मे जिंक, म्हणजे तू महाविजयी होशील. Amen. तर विजय नाही, कोण आहे? महाविजयी. महाविजयी. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. आम्हाला नेहमी आमचे मोठे पास्टर रागवायचे त्या गोष्टीबद्दल. प्रभूला धन्यवाद. त्यांचं हे होतं, सेवा महत्वाची नाही, तुमचं जीवन महत्वाचं आहे. आम्हाला काय सांगायचे ते? सेवा महत्वाची, तुम्ही तुमचं जीवन सांभाळा. म्हणजे तुम्ही इतकी मोठी सेवा करेल आणि शेवटी मरल्यावर नरकात जाईल, काय उपयोग? तुम्ही स्वर्गाला जाण्यासाठी स्वतःला पवित्र ठेवा, शुद्ध ठेवा आणि मग आत्मे जिंका. ते पण जाऊ द्या स्वर्गात, तुम्ही पण जावा. हालेलुया. त्याला म्हणतात महाविजय. Amen. आणि रोम 8:37 मध्ये पण ते, येशूद्वारे आम्ही महाविजयी झालेलो आहोत. Amen. प्रेज गॉड. Praise the Lord. प्रभूला धन्यवाद. प्रभूची स्तुती आणि गौरव. हा जो धोंडा आहे, हा धोंडा साधारण धोंडा नाही. हा धोंडा विशेष धोंडा आहे. जर तुम्ही पाहिलं ना प्रियांनो, मी बोललो धोंडा, पाषाण, खडक, हे सगळं एकच आहे. प्रभूला धन्यवाद.
तर हा खूप विशेष धोंडा होता ज्याच्यावर मोशे टेक घेतला होता. अडचणीच्या वेळेस मदत करणारा, संकटामध्ये मदत करणारा एकच आहे आणि तो येशू ख्रिस्त आहे. हालेलुया. आणि तो तुमच्या मंडळी बरोबर आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. एक अडचणीच्या वेळेस, कष्टाच्या वेळेस काय होईल? मंडळी टिकणार का मंडळी राहणार का लोक पळतील का काय? अत्यंत बिकट परिस्थिती. अरे खडकावर टेक घ्या म्हणजे Praise तुम्ही God. महाविजय होणार. Hallelujah. कोणी तुम्हाला हलवू शकणार नाही. असा एक धोंडा तुझ्या बाजूने उभा राहणार आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. प्रभूला धन्यवाद, प्रभूची स्तुती असो. हा धोंडा साधारण नाही, पूर्ण जगाची उलटा पालत करणारा हा खडक आहे. हालेलुया. एक वचन वाचतो मग तुम्हाला कळेल मी वारंवार का बोलत आहे. हा धोंडा साधारण नाही, जगाची उलटा पालत करणारा आहे. प्रेज गॉड. प्रभूला धन्यवाद. वाचूया आपण दानिएलाचं पुस्तक 2 अध्याय 34 आणि 35. डॅनियल चॅप्टर 2 वर्स 34 अँड वर्स 35. आपण स्वप्न पाहत असता कोणाचा हात न लागता एक पाषाण आपोआप सुटला. एक पाषाण काय झालेलं? एक एक पाषाण पाषाण. आपोआप सुटला. आपोआप पाषाण म्हणजे खडक, आपोआप सुटला. मग काय झालं? व त्या पुतळ्याच्या लोखंडी व मातीच्या पावलांवर आदळून त्यांचे फुटून तुकडे तुकडे झाले. 35 पण पुढं. तेव्हा लोखंड, माती, पितळ, रुपे व सोने यांचे चूर्ण होऊन उन्हाळखाण्यातील भुसाप्रमाणे ती झाली. वाऱ्याने ती उधळून नेली. त्यांचा मागमूस राहिला नाही. त्या पुतळ्यांवर आदळलेल्या पाषाणाचा एक मोठा पर्वत होऊन त्याने सर्व पृथ्वी व्यापली. काय ऐकलं तुम्ही? छोटा पाषाण होता आणि कसा आला तो? तिथे दिलेलं कोणी त्याला काय लावलं नाही? हात लावला नाही. आपोआप तो पाषाण निघाला आणि त्या पुतळ्यावर आदळला. तो पुतळा म्हणजे कोण? राजा नेबुकदनेस्सरने एक स्वप्न पाहिलं होतं की माझ्या नंतर माझ्या देशाचं काय होईल, जगाचं काय होईल, असा विचार करून तो झोपला. आणि रात्री देवाने त्याला स्वप्न दिलं आणि त्या स्वप्नामध्ये दाखवलं तो पुतळा आहे, एक पाषाण आलेला आहे, पुतळ्याला लागलेला आहे, पुतळा चकनाचूर झालेला आहे आणि नंतर तो पाषाण त्याचा मोठा खडक झालेला आहे. राजा बेचैन. सकाळी उठला. ऍक्च्युली हा खूप मोठा विषय. मग राजा सकाळी उठला आणि बोलला सगळं तांत्रिक मांत्रिक जे कोणी अधिकारी सगळ्यांना बोलला आजाव आजाव. आणि बोलला रात्री मी एक स्वप्न पाहिलं, स्वप्न पण सांगा, स्वप्नाचा अर्थ पण सांगा, नाही तर सगळ्यांना खलास करून टाकेल. सगळे गोंधळले त्या ठिकाणी. अहो महाराज चिरायू हो, पहिलं स्वप्न सांगा मग आम्ही तुमचं उत्तर सांगतो. नाही बोलले. तुम्ही सगळं काय बोलाल, बाजी मारून नेल. तो महत्वाचं स्वप्न आहे, स्वप्न पण सांगा, उत्तर पण सांगा. आणि त्या ठिकाणी कोणाला सांगता आलं नाही. आणि दानिएल त्या ठिकाणी आलेला आहे आणि दानिएलाने उत्तर दिलं. दानिएलाने एक्सप्लेनेशन असं केलं, महाराज तुम्ही रात्री जे स्वप्न पाहिलं होता, स्वप्नामध्ये एक पुतळा होता, तो पुतळा म्हणजे संपूर्ण जग. प्रेज द लॉर्ड. ते पुतळा म्हणजे काय? संपूर्ण जग. तर प्रियांनो, आणि तो स्वप्न त्याने असं पाहिलं होतं, डोकं सोन्याचं आहे आणि पाय मातीचा आहे. सोन्याने सुरू झालं आणि मातीत आलं. तर प्रियांनो, ते संपूर्ण जग एकेकाळी आपण सोन्यासारखं होतं, परंतु आता मातीमध्ये आलेलो आहोत. आणि आता म्हणजे हे जग एक एक, तो बोलला स्वप्न सोना त्याचा अर्थ वेगळा, चांदी त्याचा अर्थ वेगळा, पोट होतं पितळेचं त्याचा अर्थ वेगळा, पाय होतं लोखंडाचं त्याचा अर्थ वेगळा, आणि बोट काय मातीचे काय लोखंडाचे त्याचा अर्थ वेगळा. म्हणजे संपूर्ण जग आहे. हा पुतळा म्हणजे काय? संपूर्ण जग आहे. आणि या पुतळ्यामध्ये आपण पण आहोत, संपूर्ण जग. परंतु त्याने काय बोलला? अचानक काय झालं? एक पाषाण, त्याला कोणी हात लावलं नाही आणि तो गडगडत 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 आला आणि कोणाला भिडला? पुतळ्याला. आणि पुतळ्याला नाश करून टाकलं.
त्याच्या पायाला लागला आणि पुतळा चकनाचूर झाला. म्हणजे ते पुतळा म्हणजे संपूर्ण जग, आणि तो पाषाण जो गडगडत येत आहे तो येशू ख्रिस्त आहे. Hallelujah. प्रेज गॉड. Praise आता God. येशू ख्रिस्त यायची वेळ झालेली आहे, आणि ज्या वेळेस आमचा येशू येईल त्यावेळेस पुतळा राहणार नाही, म्हणजे जग राहणार नाही. जगाचा सगळं नाश होणार आहे, आणि तो छोटासा खडक काय झाला? मोठा पर्वत झाला. मोठा पर्वत म्हणजे देवाचं राज्य. आमेन. प्रेज गॉड. या पृथ्वीवर 1000 वर्षाचं राज्य येणार आहे, आणि तोच आहे ते खडक, आणि तोच आहे तो खडक ज्या खडकावर मोशे बसला होता. तोच आहे ते खडक जे संपूर्ण जगाला नाश करण्यासाठी येशू ख्रिस्त येत आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आणि तोच आहे तो खडक. आज प्रत्येक पुतळा म्हणजे तुम्ही आणि मी आहे. प्रत्येक पापी पुरुष तो पुतळा आहे, आणि आज या दुपारच्या वेळेस तो खडक प्रत्येक पापी व्यक्तीला लागला पाहिजे. हालेलुया. आणि ज्या वेळेस पापी व्यक्तीला लागेल तो पापी व्यक्ती राहणार नाही, तो चकनाचूर होणार आहे, आणि त्याची जागा कोण घेणार आहे? तो खडक घेणार आहे, आणि तो खडक पूर्ण पर्वतासारखं पसरणार. हालेलुया. म्हणजे आता मी राहणार नाही, माझ्यामध्ये ख्रिस्त राहणार. ख्रिस्त राहणार. प्रेज द आमेन. लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. तो खडक साधारण नव्हता ज्या खडकावर मोशे बसला होता, हालेलुया. आणि तो खडक आज दुपारी आपल्यामध्ये आलेला आहे. प्रेज गॉड. हो, आपण टेक घेऊया त्याच्यावर, Jesus. आराम करूया त्याच्यावर. Praise God. आपल्या काळजीतून, आपल्या टेन्शन मधून मुक्त होण्यासाठी तो खडक आहे. तो तुम्हाला विजय देणार आहे. कोणावर विजय देणार? अमालेकवर तो विजय देणार आहे. प्रेज गॉड. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. आता अमालेकची तलवार चालणार नाही, आता आमचा खडक चालणार आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आणि तिथे दिलेलं त्याला कोणी काय लावलं नाही? हात हात लावलं लावला नाही. आपोआप काम. याचा अर्थ काय? हात लावलं नाही, आपोआप. म्हणजे नॉट बाय पॉवर, नॉट बाय माइट, बट बाय माय स्पिरिट. बळाने नव्हे, पराक्रमाने नव्हे, जे होणार आहे पवित्र आत्म्याच्या Amen. द्वारे परमेश्वर या मंडळीमध्ये करणार आहे. त्याची घोषणा आज दुपारी मी इथून करत आहे. अमालेक टिकणार नाही. प्रेज द लॉर्ड. दैहिक गोष्ट टिकणार नाही, Hallelujah. आध्यात्मिक गोष्ट टिकणार. प्रियानो, Amen. ते तुम्ही असो किंवा मी असो, जर मी दैहिक गोष्टीमध्ये गेलो ना, मी मासे धरणार परंतु स्वतः मरणार. प्रेज गॉड. ते तुम्ही असो किंवा मी असो, बायबलचं रूल सगळ्यांसाठी लागू आहे. म्हणून प्रिय बंधू बहिणींनो, आपलं आध्यात्मिक जीवन आपण पहिलं सांभाळू. स्पिरिच्युअल लाईफ आपण सांभाळूया. आणि परमेश्वर आज त्या अमालेकी जो ओल्ड मॅन, जुना मनुष्य, इस्रायल लोक मिस्रमध्ये असतानाचा जो आत्मा आहे त्याच्यावर आपल्याला जय मिळवायचा आहे. आणि त्याच्यावरच अमालेकीवर जय मिळवून मोशे काय बोलला? याहवे निसी, म्हणजे परमेश्वर माझा विजयाचा झेंडा. विजयाचा झेंडा फडकवायचा. आता पराजय निघून गेलेला आहे. जय आपल्या दृष्टी समोर दिसत आहे. Amen. Praise कनान दिसत आहे. Hallelujah. चला आपण एकत्रित त्या कनानला प्रवेश करूया, Hallelujah. त्या ठिकाणीचा वारसा घेऊया, आणि धन्यवाद. देवामध्ये आनंद करूया. आमेन. आमेन. प्रेज द लॉर्ड. प्रभूला Praise the Lord. धन्यवाद. प्रभूची स्तुती आणि गौरव असो. येशू रूपी धोंडा जर बरोबर असला तर सर्व काही शक्य आहे आपल्याला. प्रेज गॉड. प्रेज द लॉर्ड. आणि 5वं, मोशेने काय केलं? मोशेने यहोशूला सांगितलं, तुझी तलवार चालव. मी तर हाय आता हात वर करून, आता तू काय कर, तुझी तलवार. ही 5वी गोष्ट आहे. ते कुठं दिलेलं आहे? निर्गम 17 अध्याय वचन 13 मध्ये दिलेलं आहे. मग 17 यहोशुआने अध्याय 13 वचनामध्ये दिलेलं आहे. यहोशूने काय चालवलेले आहे? तलवारीच्या तलवार धारी. चालवलेली आहे. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. प्रभूला धन्यवाद. प्रभूची स्तुती असो. तलवार चालवली म्हणजे जोशुआ त्या ठिकाणी प्रत्यक्षात युद्धामध्ये तलवार घेऊन उतरलेला आहे. मोशे या ठिकाणी प्रार्थना करत आहे. मोशेने हात उंच केलेले, आणि जोशुआ
तलवार चालवत आहे. म्हणजे आपल्यासाठी आपल्याला वेळ प्रसंगी युद्ध पण करायचं आहे. काय करायचं आहे आपल्याला? युद्ध करायचं आहे. प्रभूला धन्यवाद. पण तुम्हाला एक माहिती आहे का, आपल्याला कोणाबरोबर लढायचं आहे? लगेच तयार होऊ नका पाकिस्तान बरोबर लढायला. प्रभूला धन्यवाद. इफिस्करास पत्रामध्ये दिलेले 6 अध्याय 12 वचनामध्ये तिथं दिलेले, अहो आपले लढणे झगडणे कशा बरोबर नाही? रक्त मांसाबरोबर नाही, परंतु अंधकाराच्या दुरात्म्याच्या त्या शक्ती बरोबर आपलं युद्ध आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणजे एक वाक्यामध्ये माणसाबरोबर आपलं युद्ध नाहीच. कोणाबरोबर आहे आपलं युद्ध? अंधकाराच्या दुरात्म्याच्या शक्ती बरोबर. पण तो अमालेक जो मास्टर माइंड आहे, तो काय करतो? तो माणसाच्या शरीरामध्ये जातो आणि माणसाचे चक्र फिरवतो. प्रेज द लॉर्ड. काय काय वेळेस कानाने जातात, डोळ्याने जातात. आमचे एक पास्टर होते. एकदा आमचे पास्टर ते याच्यामधून, जुनी गोष्ट आहे, ते बसमध्ये बसून, लक्झरी बसमधून बसून ते नागपूरला चालले होते. आणि नागपूरला चालले आणि बसमध्ये सुरू झालं त्या ठिकाणी. काय सुरू झालं? ते पिक्चर सुरू झालं. पिक्चर सुरू झालं. यांच्या हातात असं टावेल होता, पण ते मोठं होता. यांनी काय केलं? ते आपल्या डोळ्यावर असं टाकलं आणि ते बसले. त्यांच्या बाजूला दुसरा एक बसला होता. आणि थोड्या वेळाने त्यांनी टावेल काढलं, शेजारच्याला बोलला, आंखी बंद करने से ये शैतान कान में से जा रहा है. आवाज येत होता. आंखी बंद किया तो शैतान कहां से जा रहा है? कान में से. तर प्रियांनो, असंच हा जो दुष्ट आत्मा व्यक्तीला प्रेरित करतो, कधी तोंडाद्वारे, कधी डोळ्याद्वारे, वेगवेगळ्या अवयांचा वापर करतो. कारण आम्हाला की ना, ओल्ड मॅन बोललो, कुठून पण तो काय करतो? काम करतो. परंतु तुम्हाला सगळ्या गोष्टीमध्ये सावधान राहायचं आहे आणि तुम्हाला लढाई लढायची आहे. हात मिळवणे करायचे नाही शत्रू बरोबर. शत्रूशी काय करायचं आहे? लढायचं आहे. त्या अंधकाराच्या दुरात्म्याच्या शक्ती बरोबर आपल्याला प्रार्थनेमध्ये युद्ध लढायचं आहे. देवाला धन्यवाद. आणि जोशुआ काय करू लागला? तलवार चालवू लागला. प्रेज द लॉर्ड. आणि ती तलवार या दिवसात आपल्याला चालवायची आहे. मी 2 प्रकारचे तलवार तुम्हाला आता सांगणार आहे. काय करणार आहे? 2 प्रकारचे तलवार आणि 2 ठिकाणी 3000चा उल्लेख तुम्हाला मी करणार आहे. आता पहिलं आपण पाहूया निर्गमनाचं पुस्तक 32 अध्याय 27 आणि 28 वचन. एक्सोडस चॅप्टर 32 वर्स 27-28 मध्ये मोशे चिडला त्या ठिकाणी. कारण इस्रायल लोकांनी काय केलेलं आहे? वासरू बनवलेलं आहे आणि त्या वासरू समोर सगळं नाचत आहे, गात आहे, सगळे प्रकारचे पाप करत आहे. मग मोशे तिथं चिडला आणि मोशे बोलला, जे जे देवाच्या पक्षात आहे एका बाजूला व्हा. काही एका बाजूने झाले. मग त्यांच्या सगळ्यांच्या हातात तलवार दिली. बोलला, जे जे देवाच्या वचनाच्या विरोधात आहे सर्वांची कत्ल करून टाका. मग त्यावेळेस जे देवाच्या बाजूने होते त्यांनी पाहिलं नाही, सकाळ समोर माझी आई आहे, माझा बाप आहे, माझी बहीण आहे, भाव आहे, हे नाही पाहिलं. त्यांनी ते तलवार घेतले आणि त्या आपल्या सोयकीला त्यांनी काय केलं? मारून टाकलं. आणि बायबलमध्ये दिलेले किती हजार लोक मेले? 3000 लोक. किती? 3000 लोकांना त्या दिवशी मेले. ते काय चालवले त्यांनी? तलवार चालवले आणि 3000 लोक मेले. लिटरल तलवार चालवले. आता तुम्हाला दुसरी बाजू बोलतो, आध्यात्मिक तलवार चालली आणि 3000 लोकांचं तारण झालं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ते कधी? आपल्याला माहिती आहे, प्रेक्षितांची कृत्य 2 अध्याय 41 वचनामध्ये दिलेलं आहे. पेत्राने प्रचार केला. म्हणजे पेत्राचा प्रचार म्हणजे त्याच्या मुखातून निघणारं वचन ते तलवार होतं आणि वचन निघत गेलं. 3000 लोकांनी आपलं पापी पाप पदरी घेऊन त्यांचं तारण झालं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. या ठिकाणी 3000 लोकांचं तारण झालं. त्यांना नवीन जीवन मिळालं. तिथं 3000 लोक मारले गेले. तलवार मध्ये फरक आहे.
आश्चर्यिक तलवार नाही, तुम्हाला आत्म्याची तलवार वापरायची. Amen. Praise God. तेच बायबल मध्ये दिलेलं आहे. आत्म्याची तलवार म्हणजे देवाचं वचन. देवाचं वचन रूपी तलवार प्रियांनो आपल्याला वापरायचं आहे. लिटरल तलवार आपल्याला वापरायची नाही. म्हणजे ती तलवार चालवली तर त्या काळामध्ये ते ठीक होतं, त्यांनी मारून टाकलं अनेक लोकांना. पण नवीन करारामध्ये आपल्याला तसं मारायचा अधिकार नाही, आपल्याला वाचवायचा अधिकार आहे. Amen. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. ते आपण कुठून शिकलो? आपले येशू ख्रिस्ताने शिकवलं. वधस्तंभावर मरत आहे आणि तिथून बोलत आहे, हे पित्या, हे बापा, यांना काय कर? क्षमा कर. आनंदाच्या वेळेस क्षमा करणं खूप सोपं असतं. चांगलं काम मिळालं, तुम्हाला परमनंट झालं, तुमचा एखादा शत्रू जुना होता, क्षमा कर बोललो, आनंदाने म्हणणार मी क्षमा केलं बरं का, क्षमा केलं. पण कष्टात, दुःखात, वेदनेत क्षमा करणं खूप विरहळ आहे. आणि तेच प्रभू येशू ख्रिस्ताने केलेलं आहे. हे पिता, यांना काय कर? क्षमा कर. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. आम्हाला बदला घ्यायचा नाही. काय घ्यायचं नाही आम्हाला? बदला घ्यायचा. बदला घेणारा कोण आहे? बदला घेण्याचं कॉन्ट्रॅक्ट कोणाकडे आहे? परमेश्वराकडे आहे. प्रेज द लॉर्ड. वचन हे मारण्यासाठी नाही, वचन हे जीवनासाठी आहे. तेच बोललो, 3,000 इथं पडले, 3,000 तिथं पडले, तिथं जीवन मिळालं त्यांना, हे मरण पावलं. एकदा एक माझा मित्र, तो पण पास्टर आहे, रविवारी चर्च संपल्याबरोबर मला फोन केलं, दादा आज मैंने वचन से उनको ऐसा मारा, वो फैमिली को रोते रोते गए, वो चर्च छूटने के बाद मेरे को प्रेज द लॉर्ड भी नहीं बोले, ऐसा भाग गए, ऐसा वचन से मारा मैंने उसको. मी जेवत होतो, जेवण बाजूला ठेवलं, मग त्याला मी देवाचं वचन सांगितलं. त्याचं नाव मोसेस होतं. मी बोललो, मोश्या, वचन मारण्यासाठी नाही, वचन सांत्वन करण्यासाठी आहे, Hallelujah. वचन जीवन देण्यासाठी आहे. Hallelujah. काय करतोय तू? तो बोलला, दादा मी जेवतो. जेवण तिथंच ठेव बोललो. पहिलं गाडी काढ, त्या कुटुंबाच्या घरी जा, त्यांच्या घरी जा आणि त्यांच्याशी बोल, तुम्ही मला प्रेज द लॉर्ड बोललं नाही म्हणून मी तुम्हाला प्रेज द लॉर्ड बोलायला आलो. आणि जसा तो तिकडे गेला आणि गेल्यानंतर काय पाहिलं? दोघं नवरा बायको गुडघ्यावर बसून हात उंच करून रडून प्रार्थना करत आहे, देवा आमच्याकडून काय चुकलं? आज देवाच्या सेवकाने आम्हाला असं वचनातून इतका भला मोठा आम्हाला असं केलं, रडून प्रार्थना करत आहे. इतक्यात हा गेला आणि त्या दोघांना क्षमा मागितली आणि त्यांना आनंद झाला. किती आनंद झाला असेल त्या पती पत्नीला. प्रेज गॉड. तर प्रियांनो, देवाचं वचन मारण्यासाठी नाही, देवाचं वचन जीवन देण्यासाठी आहे. प्रेज द लॉर्ड. आणि त्यावेळेस यहोशुआने तलवार चालवली. हेच तलवार आत्म्याला जिवंत करते आणि देहाला मारते. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. आणि त्यावेळेस तो जी विजय झाले, अमालेक पूर्ण हरली, इस्रायल पूर्ण जिंकलं. मोशे आनंदित झाला आणि मोशेने वेदी बांधली आणि त्या वेदीचं नाव ठेवलं यावे निसी, परमेश्वर माझा विजयाचा झेंडा. Amen. प्रेज गॉड. Praise प्रियांनो, हेच विजयाचा दिवस आज आपण साजरा करणार आहोत. Hallelujah. प्रेज द लॉर्ड. Praise God. आज आपल्याला विजयी ध्वज फडकवायचा आहे. Praise God. शेवटचं वचन वाचून मी समाप्त करणार. योहान कृष्णवर्तमान 8वा अध्याय आणि वचन 32. जॉन द गॉस्पल चॅप्टर 8 and verse 32. तुम्हाला सत्य समजेल ओ तुम्हाला सत्य समजेल, व सत्य तुम्हाला बंधमुक्त करेल. सत्य तुम्हाला समजेल आणि सत्य तुम्हाला काय करणार? बंधमुक्त बंधमुक्त करणार. प्रेज द लॉर्ड. Praise the हालेलुया. Ye shall know the truth and truth shall set you free. Free. प्रेज द Amen. लॉर्ड. Praise the Lord. तुम सत्य को जानोगे और सत्य तुम्हें स्वतंत्र करेगा, सत्य तुम्हें आजाद करेगा. वो सत्य कौन है? वो सत्य यीशु मसीह है और हमारा सत्य हमारे बीच में है. Amen. उसने कहा मैं मार्ग हूं, मैं सत्य हूं और मैं जीवन हूं. हालेलुया. Hallelujah. आमचा सत्य आज आमच्यामध्ये आहे. Praise God. आम्हाला दुसऱ्या सत्याची गरज नाही. देवाचं वचन हेच सत्य आहे आणि तो येशू ख्रिस्त आहे. Hallelujah. सत्य कधी बदलत नाही. आमचा सत्य मारला गेला, पुरला गेला
आणि आमचा सत्य तिसऱ्या दिवशी Amen. परत बाहेर आलेला आहे Hallelujah. आणि तो येशू ख्रिस्त या मंडळीमध्ये आहे. हालेलुया, तो धोंडा या मंडळीमध्ये आहे. हालेलुया, जगाची उलटा पालत करणारा धोंडा या मंडळीमध्ये आहे. Praise the हालेलुया. Lord. प्रेज द लॉर्ड. आज एन्काउंटर होऊ द्या. आमेन. बोला तो धोंडा मला लागू द्या. तो धोंडा मला लागू द्या. ते धोंडा मला लागू द्या आणि मी चकनाचूर होऊ द्या. तो धोंडा एक मोठा पाषाण बनवू द्या. हालेलुया. हालेलुया. मी नाही, माझ्यामध्ये ख्रिस्त. हालेलुया. Praise the Lord. नॉट आय बट ख्राइस्ट लिव्हथ इन मी. आमेन. मी संपलो, आता जे आहे तो येशू ख्रिस्त आहे. प्रेज गॉड. ज्या वेळेस तुम्ही बोलणार मी नाही, त्याच वेळेस अमालेक पण नाही, शरीर पण नाही, ते 15 गोष्टी पण नाही. आता फक्त कोण? ख्रिस्त. येशू ख्रिस्त. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. ज्या ठिकाणी येशू आहे तिथं येशूचे गुण आहे. ज्या ठिकाणी येशू आहे तिथं स्वातंत्र्य आहे. आणि आज तुम्हाला त्यांनी स्वतंत्र केलेलं आहे. Hallelujah. प्रेज गॉड. Praise गुलामगिरीच्या बंधनामध्ये आम्ही नाहोत, आम्ही स्वतंत्र झालेलो आहोत. आज आम्ही पण घोषणा करू शकतो, यहोवा निसी. आमेन. The Lord is the banner of my victory. Hallelujah. परमेश्वर माझा विजयाचा ध्वज आहे. या प्रियानो आपण सर्वजण उठून उभे राहूया. हालेलुया. या आपण उठून उभे राहूया आणि आपलं जीवन प्रभूच्या हाती देऊया. आणि ज्या वेळेस आपण उभे राहतो त्याच वेळेस आपण कबूल करूया. हालेलुया. की आज परमेश्वर काहीतरी करणार आहे. आमेन. हालेलुया. हालेलुया. होय प्रियानो, आज मी बोललो आज देवाला काहीतरी करायचं आहे. Praise God. प्रभूला काहीतरी करायचंय. आमेन. हालेलुया. Amen. प्रत्येक लोक आपले डोळे बंद करा. हालेलुया. Jesus. आपलं जीवन प्रभू समोर उघडून द्या. Jesus. आज देवाला काहीतरी करायचं आहे आणि बोला, देवा तू ते पाषाण आहेस आणि मूर्तीरूपी मी आहे. Praise God. आज मी संपू दे. Thank you, Jesus. आज तू माझ्यामध्ये दिसला जा. Praise आज तू माझ्या समोरून चावीला जा. हालेलुया. प्रिय बंधू बहिणींनो, आपले डोळे बंद करा आणि आपलं हृदय उघडा. हालेलुया. तो मोठ्या सामर्थ्याने आपल्यामध्ये आलेला आहे. God. आज किती लोक त्याचा अनुभव करत आहात? किती लोकांना वाटत आहे की आज तो आमच्या मंडळीमध्ये आलेला आहे? किती लोकांना वाटत आहे तो आमच्या बरोबर आलेला आहे, तो आमच्या मध्ये आलेला आहे? आणि जसं मोशेने टेक घेतलेला आहे, मला टेक घेण्याची गरज आहे. प्रिय बंधू बहिणींनो, हालेलुया. आज या ठिकाणी प्रभूचा आत्मा कार्य करत आहे. हालेलुया. देवाचा आत्मा या ठिकाणी उतरलेला आहे. मी प्रभूच्या आत्म्याला अनुभव करत आहे. आज किती लोक अनुभव करत आहात? ओरी बाबा मखारी आलाबा, ओरी आला गदिरे गशरमा गदिरा. ज्यांना ज्यांना पवित्र आत्माचा अभिषेक आहे, थोडा वेळ देवाबरोबर बोला, देवाबरोबर बोला. हालेलुया. ओरी बाबा मखारी गला गदिरा. आमेन. हालेलुया. हालेलुया. ओरी आला गदिरे गशिरिना. आमेन. हालेलुया. आमेन. हालेलुया. आमेन. हालेलुया. यापुढे आम्हाला कधीच विजयी होणार नाही. विजयाचा झेंडा देवाने उभा केलेला आहे. विजयी झेंडा परमेश्वराने उभा केलेला आहे. प्रिय भाव आणि प्रिय बहीण, आनंदाने तुम्ही घरी जावा. प्रभू तुमच्या बरोबर आहे. आज दुपारचं अजून एक सेशन होणार आहे. त्या दुसऱ्या सेशन मध्ये पण प्रभू तुला आशीर्वादित करणार आहे. प्रभू तुम्हाला सामर्थ्याने भरून आज पाठवणार आहे. प्रभू एकेकाचे बंधन तोडत आहे. मला विश्वास आहे काही लोकांचे बंधन तुटलेले आहे.